नमस्कार मित्रांनो, बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याचा परिघ किती? आता परिघ म्हटलं तर काय असतं? त्याचा फॉर्म्युला 2 पाय r आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हटलं तर पाय r स्क्वेअर. आता बघा परिघ काढताना आपल्याला काय गरज आहे? त्रिज्येची गरज आहे, म्हणजे रेडियस. ओके, तर आता वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 दिलेलं आहे आणि पायची व्हॅल्यू 22/7 गुणेला 3 किंवा 3.14 घ्यावी गुणेला रेडियस स्क्वेअर असते. आता आपल्याला काय करावं लागेल? रेडियस काढायचं आहे, म्हणजे त्रिज्या काढायची आहे. 616 गुणिले 7 भागेला किती? 22. 11 दोन्ही 11 पाची उरले किती? 6. 11 सक. ओके, मग r स्क्वेअर बरोबर याला थोडा किती? 2 दोन्ही 4 उरला 1. 28. 28 गुणिले 7 करा तर r स्क्वेअर बरोबर किती येईल? 196. ओके, सेंटीमीटर झालं. आता 196 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आता रेडियस हा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, म्हणजे दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून किती? दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून तो किती येत असते आपला? इथं त्या कायचा वर्ग आहे 196. 14चा कायचा वर्ग आहे? 14चा. कितीचा? मग रेडियस आपला किती भेटला? 14 सेंटीमीटर. आता परिघ घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे? परिघाचा फॉर्म्युला 2 पाय r. ओके, तर 2 गुणिले 22/7 गुणिले किती? 14. याला थोडा 2 येते. किती येते? 2. आता बघा 22 गुणिले 2 करा तुम्ही, किती? 44 गुणिले 2. मग काय होते? 88. मग किती आहे आपला परिघ? 88 सेंटीमीटर. किती? 88 सेंटीमीटर.